कोणतेही 5 हे 15 नाही आहे, फक्त काही 20 हे 15 आहेत. काही जे 20 असणार आहेत ह्यातले काही 20 हे 15 येणार आहेत. काही जे 20 असणार आहेत ते 11 असणार आहेत. ह्याच्यामध्ये निष्कर्ष म्हणलाय काही 5 हे 11 आहेत, काही 5 हे 11 आहेत, पण काही 5 हे 11 इथं होत नाहीये. त्यामुळे पहिला जो निष्कर्ष आपला आहे तो चुकीचा येणार आहे, कारण की 5 आणि 11 इथं होत नाहीये. त्यानंतर त्यांनी म्हणले सर्व 15 20 असणे ही शक्यता आहे. जे 15 आहेत ते इथं सर्व 15 20 असणे ही शक्यता आहे. शक्यतेमध्ये आपण हे जे 15 आहे ते 20च्या आतमध्ये जाते, आणि जर इथं आपण बघितलं तर फक्त काही 20 हे 15 आहे, ह्यातलं जे 20 असणार आहेत ते 15 असणारच आहेत. त्यामुळे आपल्या इथं फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो हे निष्कर्ष बरोबर आहे.